आणि त्यांच्या राजकुमार राजकुमारींना विशेष रूपाने आपण हे पूज्य गोयंका गुरुजींना, विलायची देवींना, ज्या भंतेजींनी बाबासाहेबांच्या दीक्षेमध्ये हजर राहिले आणि ज्यांनी फार मोठं काम केले, त्या सगळ्याच पुण्यवान भिक्षुगणांना, त्या काळातल्या सर्व पुण्यवान उपासक उपासिकांना आपण हे अनुमोदन केलं पाहिजे. आपण सोनबाई येवलेला पण नाही विसरलं पाहिजे. म्हणून अनुमोदन करत असताना नेहमी स्मरण केलं पाहिजे की कोण बुद्ध शासन फुलवलेलं आहे, कोण बुद्ध शासन वाढवलेलं आहे, तर त्या देशाला सुद्धा नाही विसरलं पाहिजे. मग थायलंड असेल, म्यानमार असेल, श्रीलंका असेल, कंबोडिया, लाओस असेल, आणि आता हे या पूर्णच्या पूर्ण पट्ट्यातले जे काही महायानी देश असतील ते सगळ्यांच्या बद्दल आपण कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे. इथं ज्या भिक्षुनीने काम केलं त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे. पण इथं जे होते ते सुमित्र भंतेजी 25 भिक्षूला घेऊन बुद्ध शासन कसं टिकन आणि कसा नागोशी कुळ टिकन यासाठी काम करणारे आपल्या पुण्यवान भंतेजी, सुमित्र भंतेजी जे आपले कुलदैवत आहेत, त्या भंतेजींना आपण कधी नाही विसरलं पाहिजे. त्यांना देखील आपण अनुमोदन केलं पाहिजे. इथं 25 भिक्षू तुर्कांनी मारले, त्या सगळ्या भिक्षूंना अनुमोदन केलं पाहिजे की तुम्ही चिवरात जरी गतप्राण झाले तरी बुद्ध शासन मात्र तुम्ही इथं पेरून गेले. त्या सगळ्या पुण्यवान भिक्षूंना आपण अनुमोदन केलं पाहिजे. त्याचबरोबर हे पुण्य वर्तमान काळामध्ये जे काही भिक्खू भिक्षुनी हे धम्माचं कार्य करत आहेत, त्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये पूज्य गुरु भंतेजी किरीपत गोड ज्ञानानंदजी महास्तवीर यांचं नाव जगातल्या अनेक भिक्षूंमध्ये सर्वात प्रथम निश्चित येईल. त्या पुण्यवान भिक्षूंना देखील आपण अनुमोदन केलं पाहिजे, त्यांच्या शिष्यगणाला. भारतामध्ये असलेले आमचे पूज्य सदानंद भंतेजी जे बाबाजी असतील, ज्ञानज्योती भंतेजी असतील, मोदीपावलो भंतेजी असतील, विशुद्धानंद भंतेजी असतील, उपगुप्त भंतेजी असतील, खेमधोम भंतेजी असतील, आमचे विनरकिता भंतेजी असतील, आणि सारेच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बुद्ध शासनाची ओळख करून देणारे सर्व पुण्यवान भंतेजी जे असतील त्या सर्वच भंतेजींना आपण अनुमोदन केलं पाहिजे. सगळ्या भिक्षुनींना पण अनुमोदन केलं पाहिजे. या भिक्षुनींना धर्म कार्य करण्यासाठी 4 प्रत्ययाचं दान, चतुपच्चयाचं दान देणारे जे दानदाते आहे, चतुपच्चय, ज्याला खऱ्या अर्थाने बुद्ध आपला पुत्र आणि पुत्री म्हणतात, ज्यांना उपासक आणि उपासिका म्हणतात. चतुपच्चय दान जर नाही दिलं तर भगवान बुद्ध त्यांना आपला पुत्र पुत्री समजत नाहीत, उपासक उपासिका समजत नाहीत. अशा भारताच्या कान्याकोपऱ्यातल्या सगळ्याच पुण्यवान चतुपच्चय दायिकांना आपण अनुमोदन केलं पाहिजे, त्यांना विसरलं नाही पाहिजे. सगळ्या साधक साधिकांना, जेवढे विपස්සनाचारी आहेत विपස්සनाचारिणी आहेत, जेवढे धम्मसेवक धम्मसेविका आहेत, जेवढे अष्टशील उपसत पालन करणारे आहेत, आणि जेवढे आपल्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे श्रोतागण आहेत आणि उपासक उपासिका आहेत, त्या सर्वांना आपण हे पुण्य अनुमोदन केलं पाहिजे. आणि विशेष रूपाने भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांना मात्र अवश्य अनुमोदन केलं पाहिजे. त्यांना आयुष्य आरोग्य सुख मिळण्यासाठी, हे कार्य त्यांना पुढे होण्यासाठी सगळ्यांनी अनुमोदन करायला कधी विसरलं नाही पाहिजे. ही मैत्री आहे, आणि जेवढं आपण केलेलं दान अनुमोदन करू तेवढं ते अधिक वाढतंय. एका दिव्याने दुसरा दिवा, तिसरा दिवा, हजारो दिवे लावले तर प्रकाश कमी होते, उलट वाढतच जातो. मैत्री भावनेनं माणसाचं कल्याणच होतं, मंगलच होतं, भलं होतं. म्हणून आपण कर्णिकत सुद्धा म्हणणारे या सगळ्यांच्या प्रती अनुमोदन केलं. ज्या आई मरण पावल्या त्यांचे सुपुत्र पुत्री इथं आलेले आहेत, त्यांच्या बहीण इथं आलेले आहेत, हे सगळे दानदाते आलेले आहेत. आपले कोणाचे नातेवाईक मरण पावलेले आहेत. माझे बी माता पिता मरण पावलेले आहेत. मी जिथं बसलो तिथंच अग्निसंस्कार माझ्या पित्याला दिलेला आहे, इथं दिलेला आहे. मी इथं बसलो इथंच माझ्या पित्याला अग्निसंस्कार दिलेला आहे. त्यांच्या अस्थि त्या स्तूपाच्या पायात टाकायचं मला एका भंतेजीने सांगितलेलं आहे. तेरे माँ बाप माँ तो मर गई, पिता मरने के बाद. जे 13वे संघराजा होते बांगलादेशाचे, त्यांची तुम्हाला किती मोठं पुण्य झालं तुमच्या कार्यकाळामध्ये. 4 दिवसपर्यंत PWDच्या सन्मानपूर्वक सुभेदारी हाऊसमध्ये त्यांना 4 दिवस ठेवण्याचा बहुमान, आणि आपला भवनदास सभागृह सुद्धा तुमच्याच पुण्याने भेटला. तिथं त्यांना शेवटची त्यांची यात्रा होती, पण आपल्या कोणालाच माहित नव्हतं ती भंतेजी काय होते. सेवा तर घडून गेली, परंतु आता संदेश आलाय की त्यांच्या शरीराच्या धातू झाल्यात, म्हणजे त्या ते नकळत काहीतरी आपलं पुण्य साठाच आहे, परंतु नकळत सुद्धा आपल्या हातून काय पुण्य होऊन गेलंय. आणखी तुमच्यासाठी एक खुशखबर. 2011ला पहिल्यांदा जेव्हा आपण त्या नगर नाक्यापासून सन्मानपूर्वक थाईच्या भंतेजीला आपण फुलं टाकत बोधिवृक्षाखाली आणलं होतं, आणि 108 पहिल्यांदा ज्या दिवे लावले होते. थायलंडला मी जेव्हा 2012ला गेलो तेव्हा तिथं गेल्यावर कळलं की ते भंतेजी डॉक्टर होते, 96 वर्षाचे होते. वापस गेल्याबरोबर त्यांनी शरीर सोडलं, त्यांच्या शरीराच्या सुद्धा धातू झाल्या. कळत तुम्हाला 2011 मध्ये त्याही भंतेजीचं तुम्हाला
सन्मानपूर्वक काय काय देण्याचे, कारण ते बरेच दिवस होते आपल्याकडे, 5-7 दिवस पर्यंत ते होते, तोही पुण्य आपल्याला करण्याची संधी प्राप्त झाली. आणि 13वे संघराजा जे बांगलादेशाचे होते, त्यांनी जाता जाता त्यांच्या हातातली जी काठी होती ती माझ्या वडिलाला दिली. माझ्या वडिलाला ती काठी दिली, त्यांच्या पायात ती चप्पलही माझ्या वडिलाला दिली. माहित नाही माझे वडील काय पुण्यवान होते, त्यांना त्या महान पुण्यवान भंतेजीचे हात त्यांच्या डोक्यावर लागले. 96 वर्ष माझे वडील सुखानं जगले आणि मरताक्षणी सुद्धा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच शरीर सोडणार होते, पण मला 2 दिवसाचा अवधी दिला की ठीक आहे बाबा, खूप चांगलं काम करा. आणि 150 भिक्षू त्यांच्या अग्निसंस्काराला इथंच होते आणि जवळजवळ 150-200 भिक्षू त्यांच्या पुण्यानुमोदनाला होते. माझी आई सुद्धा लहानपणी ठीक आहे, तिच्या बापासोबत जरी तिचं जीवन धर्मबाणाकडे नाही गेलं, पण पती चांगला भेटल्यामुळे माझ्या आईनं नंतर हळूहळू त्या बापाकडचे जे छोटे मोठे संस्कार असतील ते सोडून दिले आणि नवऱ्यासोबत दान करत करत आणि मी पुढे तिचा मुलगा भिक्षू झालो, तर मग तर तिनं हळू दानच शिकली. मग दान देत देत गेली माझी आई. 2-4 वर्ष दान द्यायची, पण भिक्खू सांगायला देत नव्हती. केळी घेऊन यायची इकडे तिकडे पाहायची, कोणाला विचारायची, सगळ्या भंतीजीला विचारायची, कुठे आहे, म्हणजे मी कुठे आहे ते, कुठे आहे असं म्हणायच्या, असाच आवाज होता माझी कुठे विचारायची. आणि मग मी दिसलो तर हळू ती केळी घेऊन मला यायची आणि मग मला ती केळी द्यायची. मी तिला म्हणायचो भिक्खू सांगायला दे ना. ती म्हणायची मग तुम्ही भंतीजीच्यात ना. मला तू भंतीजीला नाही देत, पोराला देते म्हणलं, धुंडून मला आणून देते. तू जर दुसऱ्या कोण्या भंतीजीला दिलं याचा अर्थ असा होईल तू सांगायला देते. तू किती वेळची केळी घेऊन बसते मी पाहतोय म्हटलं, पण तू देत नाही सांगू, मला धुंडून मला देते म्हणलं. म्हणजे तुम्ही तरी कुठं खाता, तुम्ही सगळ्याला देता म्हणजे मला माहिती आहे ना. अरे म्हणलं मी देऊ पण तू दे ना. तर म्हणून हळूहळू नंतर माझ्या आईला बी मी शिकवलं. ते हळूच नंतर 5-5, 10-10, 20 रुपये सांगायला देऊ लागले. आणि मरण्याच्या अगोदर मग मी तेव्हा आपल्या तुपावर जेव्हा सोन्याची छत्री बनवायचं ठरवलं होतं, तेव्हा सगळे लोक सोनं नाणं देऊ लागले. तेव्हा माझ्या आईला मी रोज म्हणायचो, बघ ह्या उपासकांना दान दिले, बघ त्यांनी गळ्यातलं दिलं, त्यांनी काना नाकातलं दिलं, तू दे ना काही. काय देऊ मी, तुझ्या गळ्यात चक्र आहे ना, मी नाही देणार म्हणे. आई देतच नव्हती गळ्यातलं चक्र. मी रोज तिला आठवण करून द्यायची की सगळे देऊ लागलेत, देना. पण एक दिवस काय झालं कुणास ठाऊक, माझ्या आईच्या चित्तात काय आलं माहित नाही. माझ्या आईने एक दिवस मला हळूच असं बोलून घेतलं. मी खूप थकून आलो होतो, आपल्या पगोड्याचं काम सुरू होतं औरंगाबादच्या. आणि माझ्या आईने मला असं दुरून बोलवलं आणि जवळ बोलवलं आणि मला म्हणे हात पुढं कर म्हणे. मग मी हात पुढं केला. हात पुढं केल्यानंतर गळ्यातलं चक्र हातात घेतलं आणि माझ्या हातावर तणकण असं आपटलं म्हणे, घ्या. म्हणलं काय आहे, तर म्हणे हे दान आहे म्हणे. मला सगळे लोक गुडघ्यावर बसून पाया पडून मला दान देतात आणि म्हणे मग देणंच असं घ्या. तिचे मागत होते म्हणे घ्या म्हणे, दिलं म्हणे. आता मी पुन्हा मला विचार केले खरं दिलं का कसं दिलं. म्हणून मी माझ्या वडिलांना विचारलं, म्हणलं हिनं गळ्यातलं दिलं एकदा विचार खरंच नाही तर उद्या टेन्शन यायचं. मग बाबांना कानात विचारलं, म्हणे तू गळ्यातलं दिले खरंच दिले का. खरं दिलं ना म्हणे, दानी काय म्हणे, बाप कसा लेख म्हणे, बघा असं करून माझ्या बाईने ते गळ्यातलं खरंच एक दिवस देऊनच टाकलं. आज ते तिथं साक्षी देत आहेत. दिलं, मरायच्या दिवशी जेवढं काही सोनं नाणं ते अगोदर दिलं. नंतर हळूच ती गळ्यात पण काय घालत नव्हती. हळूहळू बाकीच्या महिलासारखे सफेद कपड्यात राहू लागली. लोक दान देऊ लागले कपडे ते उपासका घ्यायचे. हळूच एक दिवस जेव्हा तिचा मृत्यू काळ आला, तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. कार्तिक पौर्णिमेचा दिवस. आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी माझ्या आईनं शरीर सोडण्याच्या अगोदर तिला कधी सलाईन लागत नव्हतं, कारण तिनं बापासोबत वाघाचं मटण घालत, वाघ मारला होता म्हणतात. मला सांगतात मी सर्वात आणि 8 मामा आम्हाला, 3 मावशा, डझनाला एकच कमी. तर त्या काळात तिच्या अंगात असं सारखं घाम यायचं, वाघासारखं हाय करायची. लई खतरनाक होती. डोक्याला उशाला कुरड घेऊन झोपायची. डेंजर होती, कारण गावात जातीय होता आणि सगळी शाळा बंद पडली. चावडीवर शाळा चालत होती. माराचे मांगाचे पोरं चावडीवर जायला घाबरायचे. तिथं देव होता एक हनुमान, तर जातच नव्हते. पोरं सगळे इकडे तिकडे लपायचे. एक दिवस माझ्या आईनं पाहिला, आमचा मोठा भाऊ शेतात शेराकून येताना दिसला. आईनं त्याला असं हाणलं धरून, शाळा सोडून तू इकडून कस काय आला. तर पोरं म्हणे 4 दिवसापासून आम्ही शाळेतच जात नाही म्हणे. का म्हणे शाळा तिकडे मंदिरावर भरती म्हणे, मंदिरावर बाट होतोय म्हणे, आणि म्हणून आम्ही शाळेत जात नाही. माझ्या आईनं टोपलं तिथंच ठेवलं आणि कमराला पदर खावला आणि इळा घेऊन सावकाराच्या दारी गेली. सावकाराच्या गावच्या सरपंचाच्या दारी गेली. सरपंच ज्यांना सगळं घाबरत होते त्या सरपंचाच्या दारी गेली. ते ऑनलाईन असते, आमच्या गावात बी दिसते, सरपंचाला बी दिसते. तर त्यांच्या दारी गेली. त्यांच्या दारी म्हणे बापू बाहेर या म्हणे. काय झालं बाई, तर म्हणे उद्यापासून शाळा जर खाली भरली चावडीत नाही तर कुठं तरी तर बरं आहे, नाही तर उद्या आमचे पोरं वर जातीनं देव बाटला म्हणलं तर मी आणि इरा आहे म्हणे.
तर मग दुसऱ्या दिवशी शाळा खाली भरली म्हणून मारा मागायचे पोरं शिकले. त्या मला वाटते पूर्ण जिल्ह्यात पहिला M.Com आमचा भाऊ झाला. पहिला M.Com झाला आणि VJTI कॉलेज मुंबईचं सर्वात नावाजलेलं कॉलेज तिथं लागला. ते दुसरा भाऊ लागला ते त्यांचं इथंच नाही सांगत, ते राहू दे ते बाजूला, ते काही महत्वाचं नाही. कारण ते भाऊ लोकांचं जास्त नाही सांगू, मायबापाचं सांगा. आणि म्हणून मायबापांनी जे बिचाऱ्यांनी केलं 8-9-10 एकर शेती कमवली, तिच्यातली जवळजवळ शेवटची सगळी शेती मी विकून ते सगळे पैसे आणले आणि ते सगळे पैसे औरंगाबादला एक विहार बनवलं आणि एक हे बनवलं. ते सगळं आता जवळजवळ 15-20 लाख रुपयात विक्रीला होईल. 25 लाख रुपयात मी स्तूपाला आणि शाळेला लावणार आहे. त्यांचंही पुण्य करून टाका. 1 रुपया इकडे मुलीला तिकडे कुठं कोणाला जाणार नाही. तर म्हणून जिवंतपणे मरेपर्यंत माझ्या वडिलांनी कधी एकदाही म्हणलं नाही की ते आम्ही तुम्हाला सगळे शेतीचे पैसे दिलेत ते पोरापोरीनं वाटा. म्हणजे मग मला कळालं की खरंच जिवंतपणे दान दिल्यानंतर माझी आई पौर्णिमेच्या दिवशी मरण पावली. माझे वडील बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शरीर त्यागण्यासाठी मृत्यूशेवर पडले आणि दुसऱ्या 2 दिवसानंतर शरीर सोडलं. एवढं मोठं पुण्य झालं. मी जिवंतपणे त्याचं पाहिलं. त्याच्यापासून मला प्रेरणा मिळाली की निश्चित आपण मरण्याच्या अगोदर काहीतरी चांगलं करून जाऊ. आणि म्हणून उपासकांनो, आज आपण कर्णिमत सुद्धा म्हणण्याच्या अगोदर हा एक सुंदरसा इतिहास मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की काही ना काहीतरी पुण्य असल्याशिवाय, जसं अनेक भावामध्ये तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये माता पिता बनून, भाऊ बहिणी बनून निश्चित स्वरूप सगळ्या लोकांचे पावलं वळण्याच्या पाठीमागं इथलचा इतिहास फार मोठा आहे. फार मोठा जुना इतिहास आहे. जेव्हा मी श्रीलंकेला गेलो तेव्हा श्रीलंकेला गेल्यानंतर श्रीलंकेच्या भंतीजींनी मला एकदा विचारलं की ज्ञानरक्षित, तुम्ही बावरी ब्राह्मणाच्या संदर्भामध्ये काय जाणता? तुम्ही पूज्य अंगुलीमाल भंतीजीच्या संदर्भात काय जाणता? आपण जेवढं सांगतो त्याच्या 10 पट ते लोक जाणतात. कधी कधी आपल्याकडचे बरेच लोक आमच्या चॅनलवरचे प्रवचन ऐकून म्हणतात, भंतेजी आपल्याकडे 10-12 भंतेजी खूप हुशार आहेत, काय भारी प्रवचन देतात. पण जेव्हा जगातल्या अशा मोठ्या मोठ्या भंतीजी पुढे गेलो तर त्यांच्या पुढे आम्ही सुईच्या टोका एवढेच देखील आमचं ज्ञान नसते. तुम्ही आमच्या ह्या ज्ञानामध्ये प्रसन्न आहात, चांगली गोष्ट आहे. कमीत कमी एवढं होतं तुम्हाला मिळू लागले. त्यांच्या बऱ्याच जणांच्या भाषा नाही पण आपल्या भाषेत सांगणारे भंतेजी. म्हणून आमच्याकडे अजून परिपूर्ण त्रिपिटकाचं ज्ञान नाही, पण त्रिपिटकाबद्दल श्रद्धा उत्पन्न करण्याजोगं मात्र आमच्या सगळ्यांकडे तेवढं तर ज्ञान आहे की जेणेकरून तुम्हाला आम्ही बुद्ध वाचनाकडे, त्रिपिटकाकडे घेऊन जाऊ शकतो, तुम्हाला दान ती सील समाधीकडे घेऊन जाऊ शकतो, इथपर्यंत आहे. म्हणूनच आपल्या महान भंतेजींचं आपल्याला दर्शन घडत राहतं. या भूमीवर जवळजवळ सगळेच पूज्यपाद पुण्यवान भंतेजी जवळजवळ इथं सगळेच येऊन गेलेले आहेत. सगळेच भिक्षू संघ येऊन गेलेले आहेत. निश्चित स्वरूपामध्ये कठीणची वरदानाला सुद्धा सगळे भंतेजी येतील आणि स्तूपाला तर निश्चित माझी कंटिन्यू तुम्हाला पण विनंती आहे. आणि मी पण नेहमी करत राहतो. मी रोज जे पुण्य करतो ते पुण्य मी नेहमी म्हणतो की जेव्हा संगगिरी महास्तूपाचं उद्घाटन होईल ते या जम्बूद्वीपामध्ये किंवा या पृथ्वीवर जिथं कुठं पूज्य अरहंत असतील त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारावं आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला यावं असं मी नेहमी. तुम्ही पण आपल्या घरगुती छोटे मोठे काम करसान, पुण्य करसान, तेव्हा म्हणत राहा की खरंच आमचं बुद्ध शासन फुलण्यासाठी जे भंतेजी, ज्ञानरक्षित भंतेजी जे भंतेजी जे बी काम करतील, जिथं बी ते धातू प्रतिष्ठापित करतील तिथं अरहंतांनी यावं असं आपण म्हणू शकतो. पण सध्या हे काम आहे शिलानंद भंतेजीकडे सुरू आहे, तर तुम्ही पण तसं आमंत्रण दिलं पाहिजे. आमंत्रण दिल्यानंतर ते येतात, कारण आपल्या श्रद्धेचं ते फळ आहे. मी जे 2 अरहंत भंतेजींचं तुम्हाला वर्णन केलं आता, जे थायलंडवाले होते आणि जे बांगलावाले होते, त्या दोन्ही भंतेजींच्या सहवासात मला 4-4, 5-5 दिवस राहण्याची संधी मिळाली. मला कळून चुकलं की जे मार्गगामी फलगामी असतात ते कसे असतात. 108 का काय वय वर्ष, पण ज्या भंतेजीला असं ठेवलं दुसऱ्या दिवशी जरी पाहिलं मी असेच होते. म्हणजे इतके स्थिर चित्त. आणि आणखी तुम्हाला एक लक्षण सांगतो की कोणीही भंतेजी विदेशामधून जेव्हा अजिंठ्याला येतील आणि जेव्हा ते जर मार्गगामी आणि फलगामी जर असले तर अजिंठ्याच्या भूमीत त्यांचा पाऊल पडल्याबरोबर पाऊस पडतो. हे एक लक्षण आहे. कोणता बी सीझन असो, ते कोणता असो, तो एप्रिल महिना असो का कडक उन्हाळा असो, त्यांनी पाऊल ठेवल्याबरोबर तिथं पाऊस पडला तर ओळखून घ्यायचं ते भंतेजी मार्गगामी नाही तर फलगामी आहेत. असे कमीत कमी 3-4 भंतेजीचे पाऊल पडता क्षणी उन्हाळ्यात पाऊस पडताना मी त्यांच्या सोबत आहे, मी त्याचा साक्षीदार आहे, मी पाहिलेला आहे. तर हेच आपले भंतेजी 13वे संघ राजा जेव्हा तिथं अजिंठ्याला गेले तेव्हा पाऊस पडला आणि गुरु भंतेजी पण जेव्हा गेले तेव्हा जोराने तिथं पाऊस पडलेला आहे. शिलानंद भंतेजी जेव्हा येतात तेव्हा पाऊस पडतो. म्हणून शिलानंद भंतेजी पौर्णिमा तिथं साजरी करतात. उपासक उपासिकांनो, ही भूमी बिना अरहंताची कधी राहत नाही. शिवरधाऱ्यामध्ये ते नेहमी अरहंताचे बीज शोधू शकता, कारण अरहंताचे बीज असल्याशिवाय त्यांच्या अंगावर काशे वस्त्र येत नाही. भलं 10 दिवसासाठी का होत नाही, भले 1 महिन्यासाठी
महिन्यासाठी 2 महिन्यासाठी होत नाही. अंगावर काशाय वस्त्र तेव्हा येतं ज्यांच्यामध्ये मार्ग आणि फलगामी लवकरात लवकर प्राप्त होण्याचं बीज असतं. तेव्हा जसं की विपස්සना कोणाला मिळत नाही, ज्यांच्याकडे बीज असल्याशिवाय अनेक जन्माचा पुण्य साठा, त्यालाच आपण रोज म्हणतो महामंगल सूत्रामध्ये उभे चकत पुण्यता आत्त समापनी धीच एतं मंगल उत्तम. पुण्य साठा असल्याशिवाय म्हणजे जुनं बीज असल्याशिवाय नवीन पेरणी करता येत नाही. ही जेवढी पेरणी केली जुने बीज आहे त्यांच्याकडे, जुन्या गावातलं बीज आहे, जुन्या कपाशीतली सरकी आहे, जुन्या मुगातला मूग आहे आणि तो कंपनीतून करून मग पेरलाय. जुनं पेरलं तेव्हा नवं येते ना अनेक पटीने येते. तेव्हा आपल्याकडे जुनं पुण्याचा साठा असल्याशिवाय नवीन वर्तमानामध्ये पुण्य करण्याची श्रद्धा उत्पन्न होत नाही, चित्त उत्पन्न होत नाही, घरदार सुटत नाही, जवळ आहे ते दान देऊ वाटत नाही, शील पालन करू वाटत नाही, ध्यान करू वाटत नाही. आणि जर पुण्य आहे ते सगळं करा वाटतंय. आणि जे की तुम्हाला सगळ्यांकडे आहे म्हणून तुम्ही इथं आले, तुमच्यासाठी सगळ्यांनी एकदा साधू करा. साधू साधू साधू. ज्या महान भंतीजींच्या मुखातून मी काही गोष्टी ऐकल्या, त्या महान भंतीजीपैकी एका महान भंतीजीच्या मुखातून मी एक इतिहास ऐकला. काश्यप सम्यक संबुद्ध जेव्हा या भूमीवर अनुकंपा करून आपल्या पारमिता पूर्ण करून जेव्हा बुद्ध झाले, वडाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं. त्याच बोधी वृक्षाची शाखा आपण श्रीलंकेहून आणून इथं लावलेली आहे. त्या काश्यप बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे, जेव्हा ते काश्यप सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले आणि जेव्हा ते त्या उत्तर प्रदेशाच्या भागाकडे सगळे उत्पन्न होतात, जेव्हा तिथं ते विहार करू लागले तर ती खबर येत सगळ्या प्रदेशाकडे पसरली. त्या काळामध्ये एक ब्राह्मण उत्पन्न झाला आणि त्या ब्राह्मणाचे 16 शिष्य, ते सगळे लाकडाचं काम करत होते. लाकडाचं काम करण्यात, सुतारकीचं काम करण्यात निपुण होते, दक्ष होते. आणि त्या 16 शिष्यांनी आपले एकाचे 1,000 शिष्य बनवले होते. पण ते सगळे 1,000 आणि ते 16,000 सुद्धा सगळे ते एकाच जणाला आपला प्रमुख मानत होते. एकदा असेच ते सगळे बसले, विचार विनिमय करू लागले. विचार विनिमय करता करता ते म्हणाले, महोदय स्वामी, आपल्या आजूबाजूचे जे राजा आहेत त्यांची लोकसंख्या आपल्या एवढी नाही आणि त्यांच्याकडे काही विशेष निपुणताही नाही आणि सगळेच राजे आपल्यावर आश्रित आहेत. आपले लाकडाचे वखर डवरे, आपल्या लाकडाचे सगळे सामान असल्याशिवाय यांची शेतीवाडी होत नाही. सगळ्यांना तर आपल्यासोबत व्यवहार करावा लागणार आहे. जसं आपल्याला त्यांच्याकडून पेट्रोल घ्यावं लागतं, जसं त्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीतून आपल्याला काही वस्तू घ्याव्या लागतात, गहू घ्यावा लागतो, आपल्या काही वस्तू तिकडे ट्रान्सफर होतात, त्याला ग्लोबलायझेशन म्हणतात. तसं त्या काळात सुद्धा होतं. ते म्हणाले, मग आपल्यावर जर ते आश्रित आहेत तर मग काय हरकत आहे की तुम्ही आपला राजा व्हा आणि आपला एक प्रदेशच बसू. मग ती गोष्ट त्यांना पटली. मग त्यांनी एक प्रदेश बसवला. त्या 16,000 जणांनी घोषित केलं की तुम्ही आमचा राजा आहात आणि आपल्या घराण्याचं काष्ट घराणं नाव म्हणून त्यांनी घोषित केलं, कारण ते लाकडाचं काम करत होते. मग त्या काळामध्ये राज्याभिषेक होण्याची छोटी मोठी परंपरा होती आणि मग तेव्हा त्या सगळ्यांना असं वाटलं की राजा म्हणून आपण तुम्हाला तर घोषित केलं. तर ते म्हणाले, तुम्ही तर घोषित केलं पण बाजूच्या राजाने सुद्धा मला राजा म्हटलं पाहिजे, म्हणून आपण त्यांना काही भेटवस्तू पाठवू. भेटवस्तू पाठवण्याची त्या काळामध्ये सुद्धा परंपरा होती. पण त्या काळातले राजे महाराजे अशा काही मौल्यवान आणि इतिहासामध्ये अजरामर राहतील अशा वस्तू पाठवत होते, जे की आपल्या पंतप्रधानासारखे चॉकलेट पाठवत नव्हते. बऱ्याच जणांना माहित नाही वाटत. तर ते अशा काही वस्तू पाठवत होते. तर त्यांनी सुंदरसं विमान बनवलं. त्या काळात त्यांनी सुंदर विमान बनवलं आणि ते सगळे त्या राजाला आपल्या विमानात बसवायचे आणि त्यांनी ते विमान बनवता असे काही चाक डेव्हलप केले. हे चाक त्या चाकावर, हे चाक या चाकावर, हे चाक या चाकावर आणि शेवटी ते विमान उडत पण होतं. असं त्यांनी ते बनवलं. लाकडाचं वर्णन आलेलं आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की बाकीच्या राजांना सुद्धा मी छोटे विमानच बनवून भेट पाठवतो. आणि म्हणून ते कोण्या राजाकडे जायचे, ते भेट पाठवायचे आणि सांगायचे, दूतामार्फत म्हणायचे की अमुक राजा आम्ही घोषित केलेला आहे
तुम्ही सुद्धा त्यांना राजा म्हणून स्वीकार करा आणि आमच्यासोबत व्यवहार करा आणि तिकडून निरोप यायचा हो आम्ही त्यांना राजा म्हणून घोषित केलेला आहे, मान्य केलेला आहे. असं करत 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 ती एक भेटवस्तू किकी नावाच्या राजाकडे पाठवली. काशीचा तेव्हा तो राजा होता, त्या राजाचं नाव किकी होतं. मग ही भेटवस्तू या राजाने तिकडं काशीला पाठवली. आता ज्याला वाराणसी म्हणतो आपण, जे युनेस्को मध्ये जगातलं जे आश्चर्य आहेत, त्या आश्चर्यामध्ये आणि जगाची प्रॉपर्टी म्हणून आता आपल्या गौतम बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन जे आजच केलं ते सारनाथ आता युनेस्कोच्या त्या यादीमध्ये झालेले. त्यासाठी एकदा साधुकार ही आपल्या गौरवाची गोष्ट आहे. आणि मग त्या राजांनी ती भेटवस्तू त्या राजाला पाठवली. त्या राजाने ती भेटवस्तू घेतली आणि म्हणाले की हो, मी निश्चित स्वरूपामध्ये तुमच्या ह्या राजाला राजा म्हणून मी मान्यता देतो. तो राजाने मान्यता दिली. काय विचारले थोडा का थोडा वेळ येते, थोडा वेळ जाते, आपल्याला ते काय म्हणतात आशीर्वादासारखं आहे, ते देव स्वरूप. तर त्या राजाने ते स्वीकारलं, राजपट म्हणून स्वीकारलं. आणि मग त्यांना एक भेटवस्तू पाठवली. आणि मग त्यांना त्या भेटवस्तूमध्ये काय पाठवलं, यांनी तर विमान पाठवलं छोटंसं बनवून, पण त्या किकी नावाच्या राजाने सोन्याचे 3 ताम्रपट केले. सोन्याचे 3 ताम्रपट केले आणि एका ताम्रपटावर बुद्धाचे गुण, एकावर धम्माचे गुण, एकावर संघाचे गुण लिहून या किकीनं या इथलच्या राजाला पाठवले. आणि जसेही या राजाचा राज्याभिषेक होऊन राजा म्हणून घोषित होऊन अवघे 15 दिवस बी नव्हते झाले, 1 महिना पण उलटला नव्हता अजून. नेमक्या सगळ्यांना भेटवस्तू देणं सुरू झाल्या होत्या. तेवढ्यामध्येच ही एक भेटवस्तू आली आणि जसेही ती राजाने ती भेटवस्तू खोलली, त्या राजाने ती भेटवस्तू खोलली आणि वाचली. बुद्धाचे गुण, धम्माचे गुण, संघाचे गुण वाचल्याबरोबर त्यांना ध्यान लागलं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8व्या ध्यानापर्यंत ते गुण वाचूनच गेले. आणि रात्रभर ते ध्यानात बसले. आणि सकाळी उठल्याबरोबर सकाळी 5 वाजता त्यांनी मोठ्या शिष्याला बोलवलं. 16 पैकी मोठ्या शिष्याला